पृथ्वीचे संतुलन दीर्घायुष्यासाठी जपायचे झाल्यास वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे गरजेचे. अविनाश राठोड. रयत शेतकरी गटाने वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी केला संकल्प. जालन्याच्या मंठा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक 27 जून 2026 रोजी रयत शेतकरी गटाच्या सर्व 14 सदस्यांकडून आईच्या सन्मानासाठी एक पेड मां के नाम या अभिनव उपक्रमाच्या अनुषंगाने 1-2 नव्हे तर याचे एकूण 28 आंब्याच्या वृक्ष लागवड आणि संरक्षणासाठी कुंपण लावण्यात आले. या प्रसंगी सर्व सदस्यांनी वृक्ष लागवडीचं संरक्षण संवर्धनासाठी संकल्प करून शपथ घेतली. वृक्ष लागवडीच्या या अभिनव उपक्रमाप्रसंगी निमंत्रक अविनाश राठोड यांनी मनुष्याला दीर्घायुष्य व पृथ्वीचं संतुलन आणि पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड व संवर्धन करणे किती गरजेचे आहे हे सांगितलं. तसेच नायगाव, दहीफळ, खंदारे, गारटेकी येथील गटातील सदस्यांना एक पेड मां के नाम हा उपक्रम हाती घेऊन आपल्या गावात हे अभिनव राबवावे आणि लावलेल्या वृक्षांचं संरक्षण व संवर्धन करावे अशी विनंती सदस्यांना केली. वृक्ष किंवा झाडापासून आपणास ऑक्सिजन, औषध, पाणी, फळे, सावली, पाल्यापासून खत, जमिनीची धूप थांबण्यास मदत होते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लावून संवर्धन करावे असं आवाहन त्यांनी या माध्यमाद्वारे केलं आहे. या कार्यक्रम प्रसंगी गजानन फाटे, समाधान देशमुख, पवन खंदारे, चेतन जाधव, वैभव देशमुख, गौतम दाहिजे, विजय जाधव, प्रकाश दाहिजे, गोविंद सानप, विकी चव्हाण, कृष्णा कोकाटे, शंकर कोकाटे, भरत राठोड इत्यादी रयत शेतकरी गटाचे सदस्य उपस्थित होते. टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मंठा येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट. नमस्कार. पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप 2026 या स्पर्धेमध्ये रयत शेतकरी गट मंठा यांनी सहभाग नोंदवलेला आहे. 27 जून 2026 रोजी नायगाव येथे सर्व 14 सदस्यांनी वृक्ष लागवड केलेली आहे आणि वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी संकल्प व शपथ घेतलेली आहे. या माध्यमातून सर्वांनी एक पेड मां के नाम हा अभिनव उपक्रम आपल्या गावात राबवावा अशी सर्वांना विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. अविनाश श्रीरामजी राठोड, अध्यक्ष रयत शेतकरी गट मंठा.